भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. चला तरी आज मस्त मुलांच्या टिफिनमध्ये देण्याकरता ब्रोकोली आणि मेथी राईस तुम्हाला दाखवते. अतिशय सुंदर रुचकर चविष्ट लागतो. तर त्यासाठी 1 वाटी मेथी घेतलेली आहे, 1 वाटी ब्रोकोली घेतलेली आहे, काजू घेतलेले आहेत, मिडियम एक कांदा घेतलेला आहे, बिर्याणीचा तांदूळ घेतलेला 1 वाटी, मिरची घेतलेली आहे, आलं लसणाची पेस्ट आहे, 4 चमचे कुकरमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकू. तर जिरं मोहरीसुद्धा तडतडली, घालू कांदा बारीक कट केलेला, 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे, गरम मसाला 1 चमचा, मिरची 2 घेतलेल्या आहेत, शेजवान चटणी 1 चमचा. आता त्याच्यामध्ये घालायचं आहे ब्रोकोली आणि 1 चमचा मॅगी मसाला घालायचा आहे आणि आता मेथी घालून घेऊ त्याच्यामध्ये आणि सगळं हे भाजून घेऊ व्यवस्थित. कांद्याबरोबर सगळं परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. आणि खूप हेल्दी रेसिपी आहे, नक्की पहा. आणि ही मुलांच्यासाठी तर आरोग्यदायी रेसिपी आहे. हळद अर्धा चमचा आणि तांदूळ हे धुवून ठेवलं होतं 5 मिनटं, ते आता आपण याच्यामध्ये ॲड करू. आणि तांदूळसुद्धा परतून घ्यायचा आहे, म्हणजे राईस जो आहे तो एकदम सुटा सुटा छान होतो, मोकळा मोकळा. थोडंसं आता परतून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने परतून घ्यायचं. आणि फार वेळ लागत नाही, पटकन रेसिपी तयार होते आणि हेल्दी तर आहेच. आता हे भाजून झालेलं याच्यामध्ये आता 3 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. जे 1 वाटी तांदूळ होता, तांदूळ जुना आहे, पाणी त्या हिशोबानेच घालायचं आहे तांदळाच्या. चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ. मीठ सगळीकडे लागलं पाहिजे आणि झाकण ठेवून आता ह्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि ते शेवटी तुमच्या कुकरवर डिपेंड आहे, 1 ते 2. आता हा तयार झालेला आहे भात, शिट्टी झालेली आहे. ओपन करून तुम्हाला दाखवते. मस्त शिजलेला आहे, मेथी देखील त्यातली व्यवस्थित शिजली गेलेली आहे आणि ब्रोकोली लगेच शिजते, फार वेळ लागत नाही ब्रोकोलीला. आता गरमागरम राईस तयार झालेल्या टिफिनमध्ये काढून घ्यायचं आहे. मुलांच्या टिफिनमध्ये देण्याकरता ही रेसिपी तयार आहे, हेल्दी रेसिपी गरमागरम. आणि मस्तपैकी आता ही टिफिन भरून घ्यायचं आणि थोडंसं गार झालं की मग त्याला झाकण लावायचं. मी आता झाकते, पण तुम्ही गार झाल्यानंतर पूर्ण झाकायचं, नाहीतर त्याच्यावर पाणी सुटून ना मग ते भात खूपच असं हे होतं. आणि आता हे झाकण लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. आणि मस्त साईडला केळी देखील द्यायचं आहे मुलांना. फ्रूट्स हे साईडला दिलं ना मुलं आवडीनं खातात. तर हे पण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे केळी. आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ. तोपर्यंत धन्यवाद.